जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. राष्ट्रीय बॉयज पारसेम क्रिकेट संघ या मैदानावरती खेळतोय. घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती खेळ तर आपण पाहतो राष्ट्रीय बॉयज पारसेम क्रिकेट संघ गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट करण्यासाठी मैदानात उतरलाय आणि समोर सलामीची जोडी आपण पाहतोय. विनोद निंबाळकर आणि त्याच्या साथीने कृष्णा पेरनेम संघासाठी आज सलामीची भूमिका बजावताना आपण पाहणार आहोत. एका बाजूने सेमीफायनल 1 ची लढत, काय रोमांचक सामना झाला मैदानात. दोन बलाढ्य संघादरम्यान ते तुंब युद्ध होतं. बाईटवाडा बॉयज कोरगाव विपक्ष, मळो बॉयज हरमल या दोन संघादरम्यान आणि त्या सामन्यात दिमाखातरित्या या ठिकाणी मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे बाईटवाडा बॉयज कोरगाव क्रिकेट संघाने. आता मात्र या दोन संघादरम्यान ही लढत आणि बघूया या दोन संघांपैकी कुठला संघ मेगा फायनल मध्ये कोरगाव संघाला जॉईन करेल. लक्ष्मण नाईक उर्फ भटू गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात पॉवर प्लेची सुरुवात करेल. पहिला चेंडू अल्टी पलटीचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याची. पुन्हा एकदा अल्टी पलटीचा प्रयत्न, विकेटच्या मागे रुपेश शिवजी विकेट किपिंगच्या भूमिकेत. अजून एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सलग दोन निर्धाव चेंडू. डीप बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन आपण पाहतोय. डीप मिड विकेट पिकेन, समोर एक फिल्डर लॉंग ऑनला संतोष पाळणे, शुवर पप्पी लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. लक्ष्मण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्जवतोय. पुन्हा एकदा अल्टी पलटीचा प्रयत्न, सलग तीन निर्धाव चेंडू पॉवर प्लेच्या षटकात. पॉवर प्लेच्या षटकात का सुंदर सुरुवात करून देतोय राष्ट्रीय बॉयज पारसेम क्रिकेट संघाला लक्ष्मण नाईक. सलग तीन निर्धाव चेंडू. ओ यावेळी मात्र नो बॉलचा इशारा. नो बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे मैदानात. सांघिक धावफलकाची सुरुवात झाली आहे पेरनेम क्रिकेट संघाची. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी विनोद निंबाळकर. फ्री हिटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आणि समोर गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी फ्री हिटचा चेंडू देखील बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. संघर्ष करावा लागतो मैदानात विनोद निंबाळकरला आणि समोरनं गोलंदाजीत आपली कसब दाखवतोय, ताकद सिद्ध करतोय मैदानात. पुन्हा एकदा अल्टी पलटीचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. स्कोरर अगदी बिझी शेड्यूल मध्ये मागच्या सामन्यात होता, परंतु आता मात्र थोडासा ढिलाई दिला, कारण वारंवार निर्धाव चेंडू टिंब चेंडूची नोंद आता मात्र स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. एक मात्र धावफलकावर नो बॉलच्या रूपात मिळाली आहे पेरनेम टीमसाठी. यावेळी सेन्सिबल खेळी, एक सिंगल धाव. सिंगल निश्चित धावफलकाची या ठिकाणी वैयक्तिक धावफलकाची सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 2 धावा धावफलकावर. काय सुंदर सुरुवात करून दिली लक्ष्मण नाईकने राष्ट्रीय बॉयज पारसेम क्रिकेट टीमसाठी पॉवर प्लेच्या षटका दरम्यान. पॉवर प्लेचा रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन आता मात्र डीप बाउंड्री लाईनला तैनात केलेला आपण पाहतोय. ऑन साइडला तब्बल सीमारक्षक आपण बघू शकता. डीप स्क्वेअर लेग एक फिल्डर एक मिड विकेट. समोर ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन, ऑफ साइड लेग लॉंग अप, एक फिल्डर ऑफ साइडला कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन द रिव्हर्स साठी प्रोटेक्शन. शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग फिल्डर, विकेट कीपर रुपेश शिवजी आणि बॉलिंग मार्कवर रुद्रेश नाईक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी रुद्रेश नाईक हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव घेत ज्याने वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय तो विनोद निंबाळकर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सज्ज असेल. ओव्हरपिच चेंडू, यावेळी मिस टायमिंग फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. लक्ष्मण नाईक स्क्रीनवर येतोय आणि झेलात रूपांतर झालंय.
विनोद निंबाळकर जो मैदानामध्ये संघर्ष करत होता तो आता मात्र स्वस्तामध्ये एक या धावेवर झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. पहिली सफलता मैदानात प्राप्त केली जाते राष्ट्रीय बॉयज क्रिकेट टीमसाठी. विनोद निंबाळकरला झेलबादच्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं आणि त्याला माघारी परतवलंय. वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत ओमकार मैदानामध्ये स्ट्राईकच्या दिशेने सज्ज झालाय. पेरनेम टीमसाठी धावा जमवणं गरजेचं आहे. धावांची पार्टनरशिप मिडल ऑर्डर मध्ये मैदानात होणं गरजेचं आहे. यावेळी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेलात रूपांतर झालंय. दुसरा विकेटचा पतंग, बॅक टू बॅक दुसरी सफलता मैदानात रुद्रेश नाईकच्या गोलंदाजीत. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेटचा पतंग. रुद्रेश नाईकसाठी हॅट्रिक साठी संधी असेल. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आणि समोर अनंत स्ट्राईकच्या दिशेने सज्ज आहे. पेरनेम टीमसाठी निश्चितच इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. संघाचा धावफलकाचा विचार करता 2 धावा, 2 गडी बाद, 2 असं धावफलक. थोडीशी नाजूक अवस्था धावफलकावर. लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चर क्लब पेरनेम क्रिकेट संघाची. अनंत स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने न्यू बॅटर. सेन्सिबल केळी लेदर बॉल क्रिकेटिंगचा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मैदानामध्ये. डीप वरनं रामानाईक चेंडूवर जाईल, चेंडूची परती करेल. एक सिंगल धाव आणि सिंगल निशी मैदानात अनंत आपलं वैयक्तिक धावफलकाचं श्री गणेश करतोय. सिंगल निशी सांघिक धावफलक परावर्तित. 3 धावा, 2 गडी बाद. आपण पाहतोय सेमीफायनलची ही दुसरी लढत. टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना राष्ट्रीय बॉयज पारसेम क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने पेरनेम क्रिकेट टीमला दिलेले निमंत्रण बॅटिंगसाठी मैदानात दुसऱ्या सेमीफायनलच्या लढती दरम्यान. अल्टीपल्टीचा प्रयत्न कृष्णा याच्याकडनं होताना आपण पाहतोय. अगदी पुलर लेनचा चेंडू आणि डायरेक्ट शरीराचा भेद घेतल्यानंतर पुन्हा एकदा फॉलोथ्रो मध्ये चेंडूला बॅकअप दिलाय आणि निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. धावफलक जमवताना, धावा जमवताना संघर्ष करावा लागतोय. वातावरणामध्ये देखील थोडासा क्षणार्धात देखील वारंवार बदल होताना आपण पाहतोय. यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावलाय. डीप लॉंग लेग सीमारेषेचं उल्लंघन केलं चेंडूने. सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. ओव्हरपिच चेंडूवर एक सुंदर फटका. षटकाराने आघात केल्या मैदानामध्ये कृष्णा या फलंदाजाने. धावफलक 9 धावांवर. अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉट तडम्यानला या ठिकाणी स्वप्नील झेलसाठी
शेवटच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, धावफलकावर 11 धावा. आपण पाहतोय सेमीफायनलची दुसरी लढत 5 षटकांची, 4 गोलंदाज, ज्यामध्ये एक गोलंदाज 2 षटकाचा वापर करू शकतो. आणि बघूया या पहिल्या इनिंगच्या दरम्यान टार्गेट या प्रतिस्पर्धी टीमसाठी किती धावांचं सेट केलं जाईल. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी दोन्ही हात खोललेत. स्क्वेअर चेंडूचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक. व्हाईट बॉल निश्चित परावर्तित झालेला पाहतो आपण 12 धावांवर. लक्ष्मण नाईक काय सुंदर सुरुवात करून दिली होती, ज्याने पॉवर प्लेच्या षटकात आपल्या टीमला गोलंदाजीत. तो लक्ष्मण नाईक वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे तिसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट अम ओव्हर द विकेट. ओव्हरपिच चेंडू, यावेळी सेन्सिबल क्रिकेट. राकेश चेंडूवर जाईल, डीप कव्हर पॉइंट वर या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुसरा तिसरा प्रयत्नात चेंडूला थांबवलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक फेकी करेल. बघता बघता या ठिकाणी तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या तिहेरी धावेनिशी धावफलक 15 धावांवर आपण पाहतोय. तिहेरी धावेनिशी धावफलक हा तब्बल 15 धावांवर आपण पाहतोय. आता मात्र फिल्डिंग मध्ये लगेचच बदल केला जातो. शॉर्ट पॉइंटच्या फिल्डरला आता मात्र शॉर्ट थर्डमॅनला आणि स्वप्नील आता मात्र शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये प्रोटेक्शन देण्यासाठी क्षेत्ररक्षणातली बदल. यावेळी विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर झपकन चेंडूवर येतोय आणि फेकी करण्यापासून स्वतःला रोखलंय. या चेंडूवर एक धाव मिळाली आहे आणि धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय. 16 धावांवर धावफलक आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे, वैयक्तिक दुसरं संघातर्फे तिसरं षटक. ओव्हरपिच चेंडू मिडविकेटच्या दिशेने, बराच वेळ चेंडू हवेत. डीप मिडविकेट, बाउंड्री लाईनला चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर निघालाय. अजून एक घणाघाती प्रहार, षटकार. पेरनेम टीमसाठी 6 धावांची भर पडली जाते. धावफलक 22 धावांवर, 2 गडी बाद, 22 धावा धावफलकावर. धावफलक 22 धावांवर, 2 गडी बाद, 22 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकात लक्ष्मणच्या विरोधात अनंत याच्या बॅटमधनं निघालेला हा मोठा प्रहार आपण बघितला मैदानात षटकारासाठी. यावेळी सन्मान क्रिकेट कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका. रामा नाईक डीप कव्हर वरनं चेंडूवर येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, अतिशय सुंदर फेकी. ऐन मोक्याच्या क्षणी दुसऱ्या धावेला नाकारलं गेलं. एका धावेवर समाधान आणि धावफलक एका धावेनिशी 23 धावांवर आपण पाहतोय. धावफलक 23 धावांवर. कृष्णा आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने फटका. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा निघालाय चौकार. 4 धावा. कृष्णाच्या बॅट मध्ये निघालेला चौकार, परावर्तित झालेला धावफलक हा 27 धावांवर आपण पाहतोय. आपल्या स्पेलची समाप्ती करणारा चेंडू घेऊन बटू सज्ज असेल. फिल्डिंग मध्ये पुन्हा एक हलकासा बदल झालेला आपण पाहतोय. कृष्णाचा विचार करता मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची ताकद काबिलियत या खेळाडूकडे आहे मैदानात.
परंतु बघूया तो देखील त्याने सिद्ध केली आहे मैदानात. अल्टीपल्टीचा प्रयत्न, यावेळी थर्डमॅनला दिशा दाखवली आहे. राकेश शिवजी चेंडू मागे. ओ, यावेळी कॅरेबियन स्टाईल मध्ये थांबवण्याचा प्रयत्न होत होता. आता मात्र मिसफिल्डच्या जोरावर चौकार, 4 धावा आणि चौकारणीशी तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर तब्बल 31 धावा धावफलकावर. आघाडीच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 11 धावा धावफलकावर होत्या आणि तिसऱ्या षटकात 20 धावांची लईलूट झालेली आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात. विजय साळगावकर बॉलिंग मार्क चौथ्या षटकासाठी. अनंत आणि कृष्णा ही जोडी मैदानात विस्फोटक खेळी करते. महत्वाच्या क्षणी कमबॅक करून दिलाय आपल्या पेरनेम क्रिकेट संघाला फलंदाजीच्या जोरावर. तिसऱ्या षटकात 20 धावांची झालेली लयलूट. पुन्हा एकदा अनंत असे स्ट्रायकिंगच्या दिशेने विजयच्या गोलंदाजीत. ओ, यावेळी सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. 31 धावांवर स्थिरावलेला धावफलक. चौथं षटक सुरू आहे. यानंतर देखील एका षटकाचा खेळ बाकी असेल आणि 5 ओव्हरची लढत. प्रतिस्पर्धी टीमचा बॅटिंग लाईनअपचा विचार करता 55-60 पर्यंत धावफलक या ठिकाणी या मॅच मध्ये योग्य फायटिंग टोटल असेल. परंतु बघूया तिथपर्यंत मजल मारली जाईल का मैदानात. ओव्हरपिच चेंडू, यावेळी डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. डीप लॉंग बाउंड्री लाईन वर या ठिकाणी रुद्रेश पहिल्या प्रयत्नात अतिशय वेगवान फेकी करेल. जोवर गोलंदाज चेंडूला पकड करेल. एक सिंगल धाव पुन्हा एकदा. धावफलक पुढे सरसावले 32 धावांवर. आघाडीचे 2 खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाले. ओ, यावेळी शॉर्ट पॉइंटला सुंदर प्रयत्न. स्वप्नीलच्या गंड फेकी नॉन स्ट्राईकला. एका धावेवर समाधान. एक सिंगल निश्चित. पुन्हा एकदा धावफलक 33 धावांवर पोहोचलाय. चौथं षटक. ओ, सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ऑफस्टिकच्या बाहेर टॅप करण्याचा प्रयत्न जरूर होता. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. विजय साळगावकर मैदानात बॉलिंग मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतो आपल्या राष्ट्रीय बॉयज बारसेम क्रिकेट टीम साठी. ओ, बॅटची बहुधा ठिकाणी टॉप एज. हलकीशी अपील पंचांकडे आणि त्यानंतर बाद असल्याची घोषणा. अनंतच्या विकेटचा पतंग. तिसरा हादरा बसलाय मैदानात. लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम संघाला. तिसरा गडी बाद अनंतच्या रूपात आणि धावफलक 33 धावांवर. चौथ्या षटकाचा खेळ हा मैदानामध्ये प्रगतीपथावर.
चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, धावफलक स्थिरावलाय 33 धावांवर, 3 गडी बाद. नवीन खेळाडू परेश स्ट्राईकला सज्ज झालाय. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये आल्या या ठिकाणी जमनी लगतच्या सहाय्याने फटका खेळलाय. डीप विकेट वरनं आबाज सोपटे अतिशय वेगवान फेकी करेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी सुरेखरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि दुहेरी धावेनिशी सांघिक धावफलक 35 धावांवर. दुहेरी धावेनिशी 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये 31 धावा आणि चौथ्या षटकात एका महत्वाच्या क्षणी 4 धावा देऊन 1 विकेट प्राप्त करत विजय साळगावकरने आपल्या वैयक्तिक षटकादरम्यान करून दिलेला कमबॅक. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पाचवं षटक सीताराम सोपटे उर्फ आबा. सीताराम बॉलिंग मार्कवर 5व्या षटकासाठी. पहिला चेंडू यावेळी सफल फटका खेळला. लॉंग लेगला प्रोटेक्शन आहे. डीप लॉंग लेगला अतिशय सुरेख झेल पकडला होता, परंतु झेल पकडण्या अगोदर त्याने सीमारेषेचं उल्लंघन केलंय आणि त्यानंतर षटकाराचा इशारा आलाय. 6 धावा कृष्णाच्या बॅटमधून निघाल्यात. 41 धावांवर धावफलक. पाचव्या षटकाची सुरुवात एका मोठ्या फटक्याने केली जाते. यावेळी पुन्हा एकदा सफल खेळलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि आता मात्र वन बाउंड सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावा या अगोदरच्या चेंडूवर षटकार आणि आता मात्र चौकार. धावफलक 45 धावांवर. अंतिम षटकातील 4 बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक उरलाय. सीताराम सोपटे थोडस दडपणामध्ये आहे, ज्याच्या विरोधात 2 मोठे फटके झाले. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा सफल झाल्यानंतर शॉर्ट पॉइंटला फिल्डर नॉन स्ट्राईक वर धावबादसाठी संधी आणि यावेळी मात्र थोडासा कॉल चुकला मैदानात धावेसाठी. कृष्णाला धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चौथ्या विकेटचा पतंग शेवटच्या षटकात आणि धावफलक 45 धावांवर. वैयक्तिक तब्बल 3 चौकार आणि 2 षटकाराच्या जोरावर 28 धावांची विस्फोटक खेळी करत धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर आलाय. 4 गडी बाद 45 धावांवर धावफलक. अंतिम 3 चेंडूंचा खेळ हा मैदानात आता मात्र उरलाय बाकी. परेशला साथ देण्यासाठी लक्षदीप हा फलंदाज मैदानामध्ये. 4 गडी बाद धावफलकावर 45 धावा. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी उरलाय. साधारण पावलांचं रन. पुन्हा एकदा आबा सोपटे बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. समोर परेश सज्ज आहे स्ट्राईकला. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. विकेट किपर रुपेश झेल खाली येतो आहे. झेलात रूपांतर. परेशचा विकेटचा पतंग. जवळ निम्मा संघ 5 गडी डगआउटच्या दिशेने माघारी फिरलेत आणि धावफलक 45 धावांवर स्थिरावलाय. शेवटचं षटक आहे. स्लॉक षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय.
इनिंग दरम्यान अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी उरलाय. बॅटची आउटसाइड शॉट थर्डमॅनला फिल्डर राकेश चेंडूला बॅकअप देतो. एक सिंगल धाव घेत हरीश मैदानामध्ये आपलं अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेनिशी धाव फलक 47 धावांवर. 46 धावांवर धाव फलक. शेवटचा चेंडू इनिंग दरम्यान लास्ट बॉल टू गो प्रतिस्पर्धी टीमसाठी टार्गेट ठरवणारा हा चेंडू असेल. ओ यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जरूर बॅटची लेमन कट झाली होती आणि आता मात्र झेल सुटल्यानंतर धावबाद स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 6व्या विकेटचा पतंग. 6 गडी बाद 46 धावांवर धावफलक 47 धावांचं टार्गेट. आघाडीच्या 2 षटकात एक सुंदर गोलंदाजी. 3ऱ्या षटकात लक्ष्मण नाईकच्या विरोधात 20 धावांची लयलूट. त्यानंतर 4थ्या षटकात विजय साळगावकरने करून दिलेला कमबॅक आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा या ठिकाणी वर्गोस धावा जमवण्याचा प्रयत्न झाला मैदानात आणि आता मात्र 46 धावांवर मजल मारली जाते लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरने संघाकडनं आणि 47 धावांचं टार्गेट. 30 चेंडू 47 धावा. 30 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण बघूया. भाईटवाडा बॉयज कोरगाव संघासाठी कुठला संघ जॉईन करेल मेगा फायनल मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये राम गडेकर यांचा आवाज आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकतोय. हॅलो माझे पिक्चर बघ घाल नका प्लीज रिक्वेस्ट. राष्ट्रीय बॉयज चोनसाय आपला डगआउट सिलेक्ट करायचा आहे. राष्ट्रीय बॉयज चोनसाय. लक्ष्मी स्पोर्ट्स कल्चर क्लब पेडणे पक्ष या ठिकाणी राष्ट्रवादी चोनसाय या दोघांच्या दरम्यान रंगलेला हा सेकंड सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरीत प्रवेश करतायत ते म्हणजे या ठिकाणी भाईटवाडा कोरगाव संघ. सुरुवात तर चांगली झाली होती या ठिकाणी. लक्ष्मण उर्फ भटू याच्या षटकात पहिल्या षटकात केवळ 2 धावा देतोय. त्यानंतर रुद्रेश नाईक आपल्या षटकात 2 विकेट घेतोय 9 धावा देतोय आणि त्यानंतर 3ऱ्या षटकात थोडासा भटू महागडा ठरतोय. विजयने केलेली चांगली कमबॅक. आपल्या षटकात 4 धावा देऊन 1 विकेट घेतोय. खरोखरच योगदान द्यावं लागेल विजयला. सलामी जोडी गेली आहे मैदानावर या ठिकाणी रुपेश त्याचबरोबर या ठिकाणी राम नाईक या दोघांची जोडगळी राष्ट्रवादी बॉयज चोनसाय संघातर्फे. एक सुंदर प्रतियोगिता मैदान पर यहाँ पर राष्ट्रीय बॉयज चोनसाय ऑर्गेनाइज फर्स्ट ऑल गोवा हेवी वर्ल्ड वाइड क्रिकेट टूर्नामेंट इन द लविंग मेमोरी ऑफ लेट रतेश सालगावकर उर्फ दाजी. बिल्कुल उनकी याद जरूर रहेंगी. स्मृति चषक है भाई. इस प्रतियोगिता का नाम बड़ा है. इस प्रतियोगिता की चर्चा बड़ी है. एकमात्र टीम जो अंतिम मुकाबले में प्रवेश करती हुई भाईटवाड़ा कोरगांव और अब इसके इन दोनों के बीच में पता चलेगा कौन सा टीम अंतिम मुकाबले में लड़त करेगा भाईटवाड़ा कोरगांव के बीच में.
गेंदबाजी के लिए तैनात है। गेंदबाज परेश गेंदबाजी के लिए सामना करेगा रुपेश शिवजी। अंपायर का मैच शुरू होने का इशारा, पहली गेंद लेकर परेश। लॉफ्टेड शॉट, जगह पर है, स्ट्राइक से करेगा सबका स्वागत। और रुपेश शिवजी ने किया चौवे के साथ सबका स्वागत। इस बल्लेबाज के पास ताकत है, एक बार भाई बल्ला चले तो रुकने वाला नहीं है खिलाड़ी। आज नाम करेगा ये खिलाड़ी। पिछले कल परसों दिन में भाई इस तरह से कलाई के साथ बल्लेबाजी की थी, सिंगल डबल निकालकर स्ट्राइक को रोटेट कर रहा था। सोच है इस बल्लेबाज के पास। उल्टा सेकल, फिर एक बार जगह बनाई, कलाई के साथ खेला है, गेंद के पीछे फील्डर है, गेंद गई है, सीमा पार को क्रॉस कर दिए। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट, 8 रन हो चुके स्कोर खाते में। महत्वपूर्ण मुकाबला है और जिस तरह से भाई शुरुआत हो रही है, लग रहा है भाई 3 ओवर के बीचों बीच में इस सामने को समाप्त कर देगा। क्या बेहतरीन शुरुआत इस बल्लेबाज की। अब मैच को वापस करना, एक आध बारी विकेट और एक आध बारी डॉट गेंद निकालने पड़ेंगे। फिर एक बार वही दिशा में शॉट खेला है, गेंद के नीचे फील्डर है, गेंद को रुका गया ओमकार ने। 2 रन मिलाकर 2 रन मिलते हैं इस गेंद के ऊपर और दुबे के साथ स्कोर खाते में तब्दीली। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला ओवर चलता हुआ इस इनिंग का 3 गेंदों के समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के। लक्ष्मी स्पोर्ट्स पेन नेम की टीम रफ्तार गेंद पर उतने अच्छे फील्डिंग करा, का खतरा हो सकता है और भाई डायरेक्ट हिट वापस कर दिया इस बल्लेबाज को। एक बड़ी मछली मिली है जाले में राम नाइक के रूप में। पिछले पहले दिन बिल्कुल अच्छा ऑलराउंड परफॉर्मेंस दिखा इस राम नाइक ने, अच्छा काम किया है अपनी टीम के लिए। बिल्कुल आज रनआउट के रूप में सस्ते में लौटे बिना किसी रन से। लॉफ्टेड शॉट यहां पर, अच्छा फील्डिंग का नजारा यहाँ पर दिखाई देता हुआ, गेंद को रुका गया लेकिन 2 रन मुकम्मल किए इन खिलाड़ियों ने, बल्लेबाज ने। 2 रन के साथ स्कोर खाते में तब्दीली, 12 रन स्कोर बुक के ऊपर। राष्ट्रीय बॉयज सोनसाई की टीम बल्लेबाजी करते हुए सेकेंड इनिंग की शुरुआत है, पहली ओवर चल रही जारी है। खराब गेंद, बिल्कुल उतनी खराब बल्लेबाजी, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं इस गेंद के ऊपर। लगभग ओवर की समाप्ति, 6 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और स्कोर बुक के ऊपर 12 रन 1 विकेट के नुकसान में। डीजे राष्ट्रीय बॉयज सोनसाई और उनकी पूरी टीम क्या मेहनत ले रही है इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज करने में। प्रेसिडेंट रुद्रेश नाइक, विजय सालगांवकर, स्वप्निल नाइक, रामा नाइक, बाबली गड़ेकर और उनके साथ उनकी पूरी टीम, बिल्कुल उनके बीच में ऑर्गेनाइजेशन क्या लाजवाब मुर्मू से मैदान है, एक सुंदर मैदान और इस मैदान की पूरी चर्चा गोवा राज्य में सिंधुदुर्ग में होती रहती है। अच्छी गेंद, बिल्कुल कला के साथ खेलने की कोशिश थी और उतनी अच्छी गेंद दूसरी ओर लेकर गेंदबाजी में कृष्णा कौटनकर गेंदबाजी में। लक्ष्मी स्पोर्ट्स पेन नेम की तरफ से कृष्णा दिखाई था जर्सी नंबर 18 है
और सामने यंगस्टर प्रणय सोपटे काम करेगा मैदान पर। लॉफ्टेड शॉट, क्या ताकत थी, वाह पिकेन वाह, बहुत दूर गई है गेंद। 6 रन के लिए। भाई आपको किसने कहा है तू यहाँ पे अंजाम बनकर आया कर, तू जब भी मुर्मू से मैदान पर आएगा तो मेहमान बनकर आया कर। एक तुझे तो बख्शिश ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, या तो सुल्तान बनकर आया कर। यंगस्टर वाला बल्लेबाज है, नाम करेगा है मैदान पर आने वाले कई सालों में, इसके पास है काबिलियत। फुल टास लेकर खेलने की बिल्कुल अच्छी गेंद थी, लेकिन सटीक गेंद आई नहीं बल्ले के ऊपर, बल्लेबाज तैयार नहीं थे इस गेंद के ऊपर। सिंगल निकाला, स्ट्राइक को रोटेट किया मात्र, स्कोर चला 19 रन के ऊपर। अपकमिंग टैलेंट वाली बल्लेबाज है, काम बना रहे अपने टीम के लिए। और सामने रुपेश शिव जी, खराब गेंद, उतना खराब शॉट, कैच का मौका हो सकता है, फील्डर मौजूद है, कोशिश बिल्कुल लाजवाब की थी लेकिन कामयाब हो चुके। दूसरे गिल पलटे, रजत यहां पर गुड एफर्ट था, अच्छा एफर्ट था, लेकिन कामयाब साथ नहीं दिया। वहां पर कोशिश जरूर की थी, क्या दौड़े थे, क्या एफर्ट्स डाला था भाई रजत मयेकर। 100% एफर्ट दिए थे भाई। फिर एक बार रुपेश शिवजी बल्लेबाजी के लिए, खराब गेंद की, बिल्कुल सीमा पार होनी चाहिए थी इस गेंद। अच्छी कैच का मौका था, चूके वहां पर विकेट के पीछे। एक प्रेशर, एक दबाव लेकर खेल रहा है मैदान पर, वो प्रेशर होना नहीं चाहिए। बिल्कुल स्कोर ठीक ठाक है, अब मात्र आपको विचार मंथन बल्लेबाजी करनी चाहिए। भाई आउटफील्ड बुल अलग अंदाज से मुर्मू से मैदान की, अगर आप विचार मंथन खेली किया है तो बिल्कुल रन बन सकते हैं। बिल्कुल रन आउट का खतरा, फिर एक बार सिंगल निकला, स्ट्राइक को रोटेट किया, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर समाप्त हो चुका है, 12 गेंदों का खेल समाप्त और 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी स्कोरिंग की जानकारी अखिल जी परब, कंप्यूटर स्कोरर के नाम से जानते हैं इन्हें, स्वागत है अखिल जी आपका। 25 रन 18 गेंदों में, 25 टू विन। 18 गेंदों, स्कोर चलता हुआ 22 रन 22। 18 गेंदों 25 रन, 25 टू विन, 18 डिलीवरी। मुर्मू से मैदान द्वेम, इस मैदान का इतिहास बहुत बड़ा है। इस मैदान की चर्चा हर गांव में होती है, हर स्टेट में होती है, और वही प्रतियोगिता इस मुर्मू से मैदान पर आयोजित राष्ट्रीय बॉयज सोनसाई वर्ल्ड वाइज प्रतियोगिता है। लॉफ्टेड आगे लेकर खेला, गेंद को सिंगल जरूर मिलेगा, सिंगल पे ही संतुष्ट मानना पड़ेगा। स्ट्राइक को रोटेट कर रहे, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, स्कोर बिल्कुल ठीक ठाक है। विचार मंथन खेली करनी पड़ेंगे अब दोनों बल्लेबाजों को। एक विकेट तो गिर चुके, राम नाइक वापस लौटे। अच्छी गेंद, कोशिश बिल्कुल सही की थी प्रणय ने, लेकिन सटीक गेंद आई नहीं बल्ले के ऊपर। बाकी का काम विकेट कीपर ने पूरा कर दिया। विकेट कीपर के पीछे तैनात है विकेट कीपर कृष्णा। बिल्कुल गेंद घूमी है वहां पर, सिंगल निकाला है, सिंगल निकाला है, सही सोच है। बिल्कुल स्कोर कार्ड में तब्दीली, 24 ऑन द स्कोर कार्ड। 23 रनों की जरूरत है, अभी 15 गेंद बाकी है। रुपेश शिवजी फिर एक बार बल्लेबाजी के लिए, गेंदबाजी के लिए तैनात है गेंदबाज रुपेश।
आमने सामने रुपेश, लॉफ्टेड शॉट, हो, उड़ा, 6 रन के लिए। अब बल्ला बोल रहा है रुपेश का। और 6 गेंदों के बाद स्कोर कार्ड में तब्दीली 30 रन के ऊपर। लॉफ्टेड शॉट यहाँ पर सेव एंड पर गेंद गिरी है और देखना पड़ेगा, ये जीवन दान है भाई, कैचेस बाय मैचेस हम हमेशा बोलते हैं और वही गलती कर बैठे। अच्छी गेंद यहाँ पर समझ नहीं पाया बल्लेबाज किस तरह से गेंद आई, बिल्कुल गेंद और बैट का सही संपर्क नहीं हुआ, बाकी काम विकेट कीपर ने पूरा कर दिया। लगभग 18 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, रह गए 12 गेंदों है, स्कोर चलता हुआ 32 और रह गए 12 गेंदों के ऊपर 15 रनों की जरूरत, 12 गेंदों 15 रन मैच जीतने के लिए। बारह गेंदों 15 रन और महत्वपूर्ण ओवर लेकर आए विनोद। अच्छी गेंद, क्या लाजवाब गेंद, ब्लॉक हॉल में डाली है गेंद, मौका नहीं दिया बल्लेबाज को घुमाने के लिए। तारीफ करनी पड़ेगी भाई इस गेंदबाज की। ये सही सोच है, ये बिल्कुल सही सोच है बल्लेबाज की। (33) ऑन द स्कोर कार्ड है, विनोद बिल्कुल तैनात है गेंदबाजी के लिए। लॉफ्टेड शॉट यहां पर, एक रन बनाई है यहाँ पर, स्ट्राइक को रोटेट भी कर दिया। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर, मैच बड़ा है, मुकाबला बड़ा है, मैच ऑन है मैदान पर, जीतने वाला टीम अंतिम मुकाबले में प्रवेश करेगा। वापस लौटा है फीके यहाँ पर रन आउट के रूप में। लॉफ्टेड शॉट से बैंड पे है जगह, दूसरा बन सकता है वहां पर। दो रन आसानी से पूरा कर दिया यहाँ पर, स्कोर चलता हुआ 36 और यहां से लेके मैच जीतने के लिए देखा जाए तो 7 गेंदों 11 रन भाई, 2 बड़े शॉट और मैच की समाप्ति। 7 गेंदों भाई, ये गेंद महत्वपूर्ण रहेगी, अंतिम गेंद है, सेकेंड लास्ट ओवर की अंतिम गेंद लेकर विनोद। अच्छी गेंद भाई, रनआउट का खतरा हो सकता है। क्या अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, क्या लाजवाब काम। और बाकी रह गए अपर 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम ओवर में यहाँ पे से लेकर अखिल जी
9 रन चाहिए, क्या अच्छी जानकारी है कंप्यूटर स्कोरर अखिल जी परब। 6 गेंदों 9 रन मैच जीतने के लिए। एक प्रेशर, एक दबाव भाई के वापसी कर दी इस विनोद ने मैच में। अच्छी गेंदबाजी है, तारीफ करनी पड़ेगी विनोद की। 6 गेंदों 9 रन मैच जीतने के लिए। बिल्कुल लाजवाब गेंदबाजी यहाँ पर विनोद की। उम्र बढ़ रही है लेकिन गेंदबाजी बिल्कुल लाजवाब विनोद द्वारा। आमच्या मान्यवर कक्षेवर अनेक मान्यवर प्रकाश नागवेकर सर आपलं स्वागत आहे, विनंती करतोय आपण मान्यवर कक्षेतून बसायचंय। विनंती करते बाबली गडेकर यांनी सर घेऊन मान्यवर कक्षामध्ये यायचंय। 6 चेंडू 9 धावा सामना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण सामना या ठिकाणी सेमीफायनलचा सामना आहे। स्वागत आहे सर आपला मोठा फटका या ठिकाणी चेंडू जातोय तो या ठिकाणी मोठा हातरा बसतोय। शुअर पॉपी बॅक टू द डगआउट। 5 चेंडू 9 धावा। प्रेशर दबाव वाढतोय दोन्ही संघाकडे। जागा बनवतो या ठिकाणी। दुसऱ्या धावासाठी कॉल येतोय, तिसरी धाव पण येऊ शकते या ठिकाणी। दोन धाव मात्र हलकेच पूर्ण करतात। त्या दुहेरी धावसंख्येत बदल। 40 धावा, 4 चेंडू 7 धावा सामना जिंकण्यासाठी। 4 चेंडू 7 धावा। एक प्रेशर, एक दबाव दोन्ही संघाकडे। 4 चेंडू 7 धावा। लॉफ्टेड शॉट या ठिकाणी चेंडू जातो तो सीमा पार 4 धावांसाठी। आता प्रकारे अशाच प्रकारे चेंडू निर्धाव टाकावे लागेल तर दुसऱ्या बाजूला एक मोठा फटका मारावा लागेल। 3 चेंडू 3 धावा। 3 चेंडू 3 धावा सामना जिंकण्यासाठी। चांगला चेंडू, चेंडू जातो तो सीमा पार 4 धावांसाठी। या ठिकाणी अंतिम सामन्यात प्रवेश करता या ठिकाणी राष्ट्रोही बॉयज सोनसाय लढत करणार संध्याकाळच्या क्षेत्रात। या ठिकाणी अंतिम सामन्यात
ते म्हणजे बायडोळा कोरगा संघासमोर. खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी लक्ष्मी स्पोर्ट्स पेंडम संघाला पण. आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो